उकळत्या पाण्यामध्ये कांदा घालून आज आपण अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय, जी की तुम्ही याआधी कधीच बनवली नसेल आणि एकदा बनवली ना आठवड्यातून 2-3 वेळा तरी नक्कीच बनवाल. नमस्कार, मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर घरगुती भोजन चॅनलवर नवीन आला असेल ना, चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. सर्वप्रथम आपल्याला इथे एका कढाईमध्ये 2.5 वाट्या पाणी घालायचं आहे. तर संपूर्ण साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली रेसिपी फसणार नाही, चुकणार नाही. आता पाणी उकळवून घ्यायचं आहे. पाणी उकळतंय तोपर्यंत इथे आपण काही भाज्या चिरून घेऊया. तर इथं मी घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि कोथिंबीर. सर्व भाज्या आपल्याला छान अगदी बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या आणखीन भाज्या घालू शकता, जसे की गाजर असेल, कोबी असेल, ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या वापरू शकता. भाज्या चिरून झालेल्या आहेत आणि इथे पहा पाणी उकळायला लागलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. एक मोठ्या आकाराचा आपण कांदा चिरून घेतलेला आहे. सर्व कांदा यामध्ये घालायचा आहे. सोबतच आपल्याला यामध्ये 1 चमचा बडीशेप घालायची आहे. 1 छोटा चमचा जिरे घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ घालूया. यामध्ये बडीशेप नक्की वापरा, ज्यामुळे आपल्या पदार्थाला चव खूपच छान येते. आता यामध्ये आपल्याला आपण ज्या काही अजून चिरलेल्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या सर्व घालायच्या आहेत. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या आपल्याला 2-3 मिनटं व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत. इथे पहा याला उकळी आलेली आहे. 2-3 मिनटं आपण व्यवस्थित असं भाज्या शिजवून घेऊया. भाज्या आपण इथे व्यवस्थित शिजवून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे ज्वारीचे पीठ. इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. चाळून घ्यायचं पीठ आपल्याला. आता थोडं थोडं करत यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. एका हाताने आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम जास्त पीठ घालू नका, नाहीतर यामध्ये पहा अशा गुठळ्या तयार होतात. जसं जसं लागेल तसं करून मी यामध्ये संपूर्ण 1 वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया. जरी गुठळ्या झाल्या ना तर लगेच मिक्स करून घ्यायचं. पहा गुठळ्या सर्व मोडल्या जातात. पाहू शकता इथे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. यामधल्या सर्व गुठळ्या होत्या त्या सर्व मोडलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. थोडा थोडा करत रवासुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये बारीकच रवा वापरायचा आहे, जाड रवा वापरू नका. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आपण ज्या वाटीने पाणी मोजून घेतलं होतं ना, त्याच वाटीने मोजून ज्वारीचं पीठ आणि रवा मोजून घेतलेला आहे. सर्व साहित्य एका वाटीने मोजून घ्यायचं, म्हणजे आपली रेसिपी अतिशय परफेक्ट अशी बनणार आहे, चुकणार नाही. मिश्रण आपलं परफेक्ट तयार होईल. पहा याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. जसं जसं शिजवू तसं हे घट्टसर झालेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर त्याला 3-4 मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. 4 मिनटं झालेली आहेत. यावरचं मी झाकण काढलं आणि तुम्ही पाहू शकता हे पीठ व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे. तयार केलेलं पीठ आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता ताटाला थोडंसं तेल लावून घेऊया, जेणेकरून हे मिश्रण आहे ते खाली ताटाला चिकटणार नाही. शिजवलेलं पीठ आपण यामध्ये काढून घेऊया आणि आता 2 ते 3 मिनटं याला व्यवस्थित असं थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. अतिशय गरम हे पीठ आहे. हलकंसं थंड करून घ्यायचं आहे, पूर्णपणे थंड करून घेऊ नका. आता पहा इथे हलकंसं आपलं हे पीठ गरम आहे. थोडंसं याला हलक्या हाताने मळून घेऊया आणि आता लगेचच हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. हलकं गरम असतानाच आपल्याला असे गोळे बनवून घ्यायचे. पूर्णपणे जर पीठ थंड झालं ना तर हे थोडंसं कडक स्वरूपाचं कोरडं पीठ पडतं. त्यामुळे जेव्हा हलकंसं गरम असतं तेव्हा अशा पद्धतीच्या टिक्की लगेच बनवून घ्यायच्या. तर इथे आज आपण कांद्यापासून आणि ही पौष्टिक पिठं वापरून पौष्टिक अशी टिक्की बनवतो. याला तुम्ही कटलेट म्हणू शकता, टिक्की म्हणू शकता किंवा वडे म्हटले तरीसुद्धा चालतील. तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या इथे मी या टिक्की बनवून घेते. पहा अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला वेगवेगळे आकार देऊ शकता किंवा लहान मोठे या टिक्की बनवून घेऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला या संपूर्ण पिठाच्या टिक्की बनवून घ्यायच्या आहेत. तर इथे मी पहा संपूर्ण पिठापासून टिक्की तयार केलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता आपण घेतलेल्या साहित्यामध्ये आपल्या अशा भरपूर टिक्की तयार होतात.
तर या ज्या टिक्की आहेत ना, त्या तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि 4 ते 5 दिवस या टिक्की आरामात टिकतात, अजिबात खराब होत नाही. हवं तेव्हा तुम्ही या टिक्की फ्राय करून खाऊ शकता. बऱ्याच वेळेस सकाळच्या नाश्त्याला काय बनवावं हे सुचत नाही आणि वेळही नसतं, त्यामुळे तुम्ही अगोदरच अशी पूर्वतयारी करून हे वडे बनवून ठेवू शकता आणि हवं तेव्हा फ्राय करून खाऊ शकता. वर्किंग वुमन्स असतील तर ते सुद्धा अशा पद्धतीचे कटलेट किंवा टिक्की अगोदरच बनवून ठेवू शकता आणि सकाळी नाश्त्यासोबत तुम्ही गरमागरम टिक्की फ्राय करून खाऊ शकता. चला आता आपण या टिक्की फ्राय करून घेऊया. याला तुम्ही शॅलो फ्राय करून घेऊ शकता किंवा डीप फ्राय करून घेऊ शकता. अतिशय आपल्याला पौष्टिक असं आवडत असेल, पौष्टिक खायचं असेल तर शॅलो फ्राय करून या टिक्की आपण घेऊ शकतो. तर तेलामध्ये आपण इथे टिक्की सोडून घेऊयात. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आता हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही नक्कीच मानता येतील. तर पहा, इथे आपण एक एक करून संपूर्ण या टिक्की आहेत ना त्या तेलामध्ये सोडून घेऊया. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. मध्यम गॅसवरती आपण या टिक्की तळून घेऊयात. जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर या बाहेरून पटकन तळल्या जातात, याला कलर तर येतो परंतु त्या आतमधून कच्च्या राहतात, कुरकुरीत होत नाहीत. त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे. 2-3 मिनिटे झाली की आपण या टिक्की पलटवून घेऊया. एका बाजूने व्यवस्थित अशा तळल्या गेल्या की याला पलटे करून घ्यायचं आहे. पहा, इथे हे कटलेट आहेत किंवा या टिक्की आहेत, खालच्या बाजूने व्यवस्थित अशा तळल्या गेलेल्या आहेत. आता आपण सर्व टिक्की पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशा तळून घेऊयात. आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप साऱ्या पौष्टिक युनिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, ज्या की आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये झटपट तयार होतात. तर त्यासुद्धा या रेसिपी एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या सर्व रेसिपी जरूर आवडतील. पाहू शकता, इथे आपण या संपूर्ण टिक्की पलटवून घेतलेल्या आहेत. आता खालच्या बाजूने सुद्धा याला व्यवस्थित अशा तळून घेऊया. छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. एक 2-3 मिनिटं झाली. आता आपण या टिक्की पलटवून पाहूया. पहा, टिक्की खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशी तळलेली आहे. दोन्ही बाजूने आपण या टिक्की छान अशा तळून घेतलेल्या आहेत. अगदी मस्त सोनेरी लालसर रंग याला आलेला आहे आणि टिक्की बाहेरून छान कुरकुरीत अशा झालेल्या दिसत आहेत. संपूर्ण टिक्की आपण पलटवून पाहूया. पहा, मस्त अशा इथे आपल्या कांद्यापासून आणि पौष्टिक पिठापासून, ज्वारीच्या पिठापासून या टिक्की आपण तयार केलेल्या आहेत. तुम्ही अशा पद्धतीच्या टिक्की कधी बनवल्या आहेत का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा किंवा तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात ते सुद्धा नक्की सांगा. मस्त अशी आपली इथे कुरकुरीत टिक्की तयार झालेली आहे. आता लगेचच आपण या टिक्की तेलामधून काढून घेऊया. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. थोड्या प्रमाणामध्ये एकदा ट्राय करून पहा. मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी जरूर आवडेल. मस्त अशी कुरकुरीत आपली ही टिक्की तयार झालेली आहे. मी तुम्हाला तोडूनही दाखवते. पाहू शकता, बाहेरून छान कुरकुरीत झालेली आहे आणि आतमधून मस्त सॉफ्ट, जाळीदार, हलकी फुलकी आणि पोकळ झालेली आहे. या टिक्की तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता किंवा अशाच खाल्ल्या ना तरीसुद्धा चवीला खूप छान लागतात. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. जर सुद्धा आवडली असेल तर एक लाईक करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. चला मग, बाय बाय.